नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मस्तपैकी अशी कुरकुरीत भेंडी फ्राय मसाला पाहणार आहोत। चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। इकडे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे। ती चांगली स्वच्छ पाण्याने धुवून कपड्याने अशी चांगली पुसून घेतलेली आहे। आपण आता ही भेंडी आहे ती अशा प्रकारे कट करणार आहोत। बघू शकता असं एक भेंडी घ्यायची आहे आणि असं कट करायचं आहे। बघू शकता एका भेंडीचे आपल्याला 4 भाग करायचे आहेत। आपण आता हे कट केलेले आहेत ते एका बाउल मध्ये ठेवायचे आहेत। कापलेली भेंडी मी बाउल मध्ये अशी काढून घेतलेली आहेत। बघू शकता तुम्ही। आपण आता याच्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ आहे ते घालायचं आहे। बेसन पीठ इकडे मी चाळून घेतलेलं आहे। त्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ आहे ते घालायचं आहे। तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवरचं पीठ नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ पण वापरलात तरी चालेल। त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा आमचूर पावडर आहे ती घालायची आहे। अर्धा चमचा चाट मसाला आहे तो घालणार आहोत। त्यानंतर याच्यामध्ये 1.5 चमचा आपण लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे। बघू शकता तुम्ही। त्यानंतर याच्यामध्ये आपण चिमूटभर हळद आहे ती घालणार आहोत। त्यानंतर चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे। तुम्ही याच्यामध्ये लिंबाचा रस पण घालू शकता। व आपण आता हे सगळं मिश्रण आहे ते हाताच्या साहाय्याने असं मिक्स करायचं आहे। बघू शकता आपलं मिक्स करून झालेलं आहे। आपण आता याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे। पाणी पण जास्त नाही घालायचं आहे, फक्त 2 चमचे। बघू शकता व असं परत मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं मिक्स करून बघू शकता तुम्ही झालेलं आहे। आपण आता हे मस्तपैकी असे तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत। नेहमीप्रमाणे तेल गरम करायला कढईमध्ये मी आधीच ठेवलं होतं। तेल आपल्याला इकडे चांगलं कडकडीत गरम करूनच घ्यायचं आहे। त्यानंतर आपण आता याच्यामध्ये जे भेंडी आहे ती या तेलामध्ये अशी एक करून सोडायची आहे। बघू शकता तुम्ही। गॅसची फ्लेम इकडे हायच ठेवा। हाय फ्लेम वरच आपल्याला ही भेंडी आहे ती चांगली तळून घ्यायची आहे। थोडं मध्ये असं पलटत राहायचं आहे। बघू शकता तुम्ही। आणि जसं तेलाचे जे बुडबुडे असतात ते कमी झाले की समजायचं आपली भेंडी आहे ती मस्तपैकी अशी तळून झालेली आहे। बघू शकता तेलाचे जे बुडबुडे आहेत ते कमी झालेले आहेत आणि मस्तपैकी आपली कुरकुरीत अशी भेंडी तयार झालेली आहे। बघू शकता तुम्ही। तुम्ही ही अशीच पण खाऊ शकता आणि जो मी आता मसाला तयार करणार आहे त्याच्याबरोबर तर खूपच भारी लागतात। चला तर आपण आता मसाला तयार करून घेऊया। इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे। मिक्सरच्या जारमध्ये आपण आता हे 2 टोमॅटो असे मी उकडवून घेतलेले आहेत। आपण आता हे 2 टोमॅटो मिक्सरमध्ये असे घालायचे आहेत व टोमॅटो प्युरी करून घ्यायची आहे। बघू शकता अशी टोमॅटो प्युरी करून घ्यायची आहे आपल्याला। कुरकुरीत भेंडी तर आपली झालीच आहे। आपण आता मसाला तयार करून घेऊया। इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे। फ्राय पॅन मध्ये आपण आता 1 चमचा तेल आहे ते घालायचं आहे। या तेलामध्ये आपण आता अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी आहे ती घालणार आहोत। त्यानंतर कढीपत्त्याची पानं आहेत ती घालायची आहेत 2 ते 3। त्यानंतर इकडे मी आलं, लसूण, हिरवी मिरचीचा ठेचा केलेला आहे। इकडे मी 2 हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे व असं परतवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर 2 ते 3 मिनिटं। आपलं परतवून झालेलं आहे। आपण आता याच्यामध्ये जी टोमॅटो प्युरी केली होती ती घालायची आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपण आता एक बेसिक मसाले आहेत ते घालणार आहोत। अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे। अर्धा चमचा हळद आहे ती घालणार आहोत। चिमूटभर अगदी लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे। चवीनुसार याच्यामध्ये मीठ आहे ते घालायचं आहे व चांगलं आपण आता हे परतवून घेणार आहोत मीडियम फ्लेमवर 2 ते 3 मिनिटं। चांगला असा मसाल्याला थोडासा लालसर कलर आला पाहिजे। बघू शकता मस्तपैकी असा कलर आलेला आहे लालसर आणि थोडे असे बुडबुडे पण आलेले आहेत। आपण आता याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे ते घालायचं आहे। बघू शकता आणि आपला मसाला सुद्धा तयार झालेला आहे। तुम्ही ह्या मस्तपैकी जी आपण भेंडी कुरकुरीत केलेली आहे त्याच्याबरोबर पण खाऊ शकता आणि असंच पण चपाती बरोबर खाऊ शकता।
एकदम 2 in 1 रेसिपी आहे ही, बघू शकता. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की SS फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.